पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. एका कागदामुळे सत्य समोर आलं आणि नको ते घडलं. डॉक्टर गौरी पालवे हिचा विवाह वडिलांनी थाटात अनंत गर्जेसोबत लावून दिला. मात्र काही दिवसातच अनंतनं छोट्या छोट्या कारणातून वाद घालायला सुरुवात केली. त्यात घराच्या शिफ्टिंग दरम्यान हाती लागलेल्या कागदानं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार घराच्या शिफ्टिंग दरम्यान गौरीच्या हाती लागलेली कागदपत्र तिनं व्हॉट्सअपवर पाठवली. तो कागद 2021 मधला लातूरच्या एका गर्भवती महिलेचा संमतीपत्र आणि जाहीरनामा होता. त्यात महिलेच्या पतीचं नाव होतं अनंत गर्जे. त्या कागदावरून अनंत याचे संबंधित महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचं सांगत तिने रडायला सुरुवात केली. वडिलांनी तिच्याकडे येत असल्याचं सांगताच तिनं त्यांना नकार दिला. अनंतला आवडणार नाही असं म्हणत तिने यायला नकार दिला. त्यामुळे अनंतच्या अनैतिक संबंधांचा संशय खरा ठरला आणि तेव्हापासून ती मानसिक तणावात होती. याबाबत अनंतकडे जाब विचारताच त्यानं तिला आत्महत्या करून चिठ्ठीत गौरी तुझंच नाव लिहीन अशी धमकी दिल्यानं ती आणखी खचल्याचं गौरीच्या वडिलांनी सांगितलं. 3 ऑक्टोबरला अनंतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आईवडिलांनी काहीही न कळवता तिचं घर गाठलं. तेव्हा गौरीच्या गळ्यावर चेहऱ्यावर मारल्याचे व्रण होते. आईवडिलांना पाहून ती घाबरली आणि तुम्ही जा असंच सांगत होती. अनंतकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यावर त्यानं याबाबत तुला काय करायचे ते कर, मी कोणाला घाबरत नाही आणि याबाबत कोणाला सांगितलं तर तुझं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिल्याचं तिने आईवडिलांना सांगितलं. त्यानं मारहाण केल्याचंही तिनं सांगितलं. गरजेचा भाऊ आणि बहिणीला त्याच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती होती. तुझं अनंतसोबत जमलं नाही तर मी माझ्या भावाचा दुसरा लग्न लावेन अशी धमकी ननंद शीतल आंधळे ही देत असल्याचंही गौरीने आईवडिलांना सांगितलं. मुंबईतील राहत्या घरात ही दुर्दैवी घटना घडली. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. अनंत गर्जे आणि गौरी हे दाम्पत्य गेल्या महिन्यातच वरळीच्या बीडीडी शाळेत भाड्यानं राहायला आलं. तिचा दीरसुद्धा सोबत राहायचा. शुक्रवारी रात्री 9:15 वाजता अनंतचे 2 मिसकॉल हे वडिलांना होते. त्यांनी पुन्हा कॉल करताच अनंतनं प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर गौरीकडे चौकशी करताच तिने सुद्धा सगळं ठीक असल्याचं सांगितलं. पण शनिवारी 8:45 वाजता अनंतनं कॉल केला. गौरी सुसाईड करतीये, तिला समजवा असं म्हटलं. वडिलांनी गौरीकडे फोन द्यायला सांगताच तिला फोन न देता गौरीला दवाखान्यात घेऊन जात असल्याचं सांगून अनंतनं फोन कट केला. त्यानंतर रात्री 8 वाजता थेट नायर रुग्णालयात तिला मृत घोषित केल्याचं समजताच कुटुंबियांना धक्का बसला. गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी अनंत गर्जेवर केलाय. शनिवारी ही घटना घडल्याची माहिती समोर आली. गौरीच्या कुटुंबियांनी थेट मुंबईतील वरळी पोलीस ठाणे गाठलं आणि अनंत गर्जेसह त्याच्या कुटुंबियांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कुटुंबीय या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ते वरळी पोलीस ठाण्यातून हलण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला आणि रात्री 1 वाजता अनंतला वरळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वरळी पोलीस स्थानकात ठेवण्यात आलं. तर डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पंकजा मुंडेंनी म्हटलंय की शनिवारी संध्याकाळी 6:30 ते 7:45 वाजेच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन याचा माझ्या दुसऱ्या पीएला फोन आला. तो खूप रडत होता. पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यानं मला सांगितलं आणि ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा खूप धक्कादायक होती. तर मी तिच्या सहकारी डॉक्टर मैत्रिणींशी बोलली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ती खूप साधी होती, खूप स्ट्रॉंग होती. आत्महत्या करेल अशी मुलगी ती नव्हती. पंकजा मुंडे यांनी पोलिसांना फोन करून माझा पीए असला तरी योग्य ती कारवाई करा असं म्हणणं अपेक्षित होतं असं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाणिया यांनी म्हटलंय. मूळची बीडची रहिवासी असलेली गौरी हिचे वडील अशोक पालवे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय. ते वैद्यकीय योग शिक्षक आहेत. आई परिचारिका म्हणून कार्यरत आहे. BDSचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये डेंटल असिस्टंट म्हणून गौरी नोकरी करत होती. त्यानंतर सायन हॉस्पिटल इथे डेंटल सर्जन म्हणून नोकरीला लागली. अनंतनं किरकोळ कारणातून वाद सुरू केले. तिनं हे सांगताच कुटुंबियांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे ती तणावात होती. या प्रकरणी आता चौकशीसाठी अनंत गर्जेला कोर्टात पोलीस कोठडीसाठी हजर केलं जाणार आहे. गौरी पालवेची त्यामुळे हत्या की आत्महत्या, चौकशीत काय समोर येतंय आणि आरोपी पतीवर काय कारवाई होते, गौरीला न्याय मिळतो का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.
ब्युरो रिपोर्ट.